आणि आता एक वेगळी बातमी। जंगल बुकमधल्या मोगलीचं पात्र तुम्हाला निश्चित आठवत असेल, खरं तर आवडलंही असेल। पण उत्तर प्रदेशमध्ये मोगलीशी साधर्म्य सांगणारी गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, पण 10 वर्षाची एक मुलगी माकडांच्या एका टोळीसोबत सापडली। पाहूयात माकडांमधल्या या माणसाची, या चिमुकलीची भन्नाट कहाणी। जंगलात राहणारा, जंगलातच वाढलेला, प्राण्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारा, हिंस्र श्वापदांशी लढणारा मोगली कुणी पाहिला नाही असं होणार नाही। पण मोगली सारखीच एक मोगली गर्ल तुम्ही पाहिली नसेल। ही कुणी मनोरुग्ण मुलगी नाहीये, ना ती गतिमंद आहे। ही आहे मोगली गर्ल। जन्मापासून 10 वर्ष जंगलात राहिलेली, माकडांच्या एका टोळीत वाढलेली, माकडांच्या कुटुंबाचाच एक भाग बनलेली, हा आहे जंगलातला चमत्कार। ही आहे जंगलातली माणुसकी। उत्तर प्रदेशच्या बहराइच मध्ये आपलं 10 वर्षांचं आयुष्य माकडांसोबत घालवलेल्या मुलीला पुन्हा माणसात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 2 महिन्यांपूर्वी बहराइच मधल्या कर्तनिया घाटामध्ये पोलीस गस्त घालत होते। त्याच वेळी माकडांच्या 2 टोळ्यांमध्ये जंगलात हाणामारी सुरू होती। पण त्यातल्याच एका टोळीमध्ये एक 10 वर्षांची विवस्त्र मुलगी पाहून सगळेच हादरले। विरोधी टोळीच्या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली आणि बेशुद्ध पडली। खबरदारीसाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला। जखमी मुलीला पोलिसांनी आपल्या गाडीत घातलं। तिच्या टोळीतल्या माकडांनी त्या पोलिसांच्या गाडीचा पाठलागही केला। जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिचे तळवे तर हुबेहूब माकडांसारखे चपटे झालेले। शुद्धीत आल्यानंतर त्या मुलीनं आकांड तांडव सुरू केला। माकडांसारखे आवाज काढून ती ओरडू लागली। माकडांसारखेच दात विचकावू लागली। माकडांसारख्याच उड्या मारू लागली। खाण्याची ताटं भिरकावून पडलेलं अन्न खाऊ लागली। जब वो जिस हालत में आई थी और अब में काफी सुधार है उसकी हेल्थ में, उसके वेट में, जिससे 1/3 थी और अभी काफी हेल्दी लग रही है, ठीक लग रही है। अभी थोड़ी सी कमियां हैं, लग रहा है स्किन डिजीज है, 1-2 जगह पुराने जले हुए निशान हैं, कुछ घाव के हैं इसके जो अब हील हो चुके हैं, जो पुराने कभी रहे होंगे में लगे होंगे या अदरवाइज लगे होंगे इसके। पण ती जंगलात कशी आली? तिला जंगलात कुणी टाकून दिलं का? ती धोकादायक जंगलात जगलीच कशी? ती माकडांमध्ये 10 वर्ष राहिलीच कशी? अशा अनेक प्रश्नांनी लोकांना भंडावून सोडलंय। आपण माणसं जे आहे, ह्युमन हे सोशल आहे, त्याच्यामुळे ते कळपानं राहतात। समाज व्यवस्था आहे, आपले उद्दिष्ट क्लिअर आहेत। परंतु जंगलात असा नियम नाही आहे। जंगलातला नियम जो ताकदवान आहे तो जगेल। त्यामुळे जंगलात जगण्यासाठी प्रत्येकाला आपलं अन्न, वस्त्र म्हणजे प्रोटेक्शनच्या हिशोबानं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था ही भांडूनच करावं लागतं। तिला ना माणसांची भाषा येते, ना तिला कपड्यांची गरज कळते। पण आतापर्यंत फक्त किंचाळणारी ती मुलगी आता हसू लागलीये। माणसाच्या भावभावनांना समजून घेण्याचा ती प्रयत्न करतेय। ज्या हिशोबानं आपण वर्षानुवर्षापासून एखादं अनाथ प्राण्याचं पिल्लू किंवा प्राणी सापडतो आणि त्यालाच पुन्हा आपण आपल्या प्राणी संग्रहालयात त्याची देखभाल करायला कोणी नसलं तर मग ज्या हिशोबानं आपण आणून त्याला ह्युमन ट्रीटमेंट देऊन त्याला व्यवस्थित करतो, ट्रीटमेंट करतो, जे काय करतो त्याच हिशोबानं त्या मुलीला काही दिवस माणसांच्या सहवासात राहून ती होऊन जाईल। जेव्हा तिला परिवाराची गरज होती तेव्हा ती जंगलात एकटी पडली होती। जंगलानं तिला आपलंसं केलं, वाढवलं, घडवलं, परिवार दिला। जंगलच तिचं घर झालं। पण आता तिचा जंगलातला परिवार फुलत असतानाच तिला पुन्हा माणसांच्या जंगलात आणण्यात आलंय। जंगलातलं वातावरण आणि आपल्या समाजातलं वातावरण हे कम्प्लिटली डिफरंट आहे। त्याच्यामुळे खूप कठीण आहे हे सर्वाइव्ह होण्यासाठी। पुन्हा मुक्त वातावरण ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या सवयी आहेत त्या मिळण्यासाठी जंगलातल्या वातावरणात खूप फरक आहे। मोगली गर्लच्या निमित्तानं एक कविता मात्र आठवली। जंगलात एक बरं असतं
कारण तिथं सगळं काही खरं असतं. वाघ वाघासारखा असतो, ससा सशासारखा असतो, पण माणसाच्या जंगलाचं काही खरं नाही. वाघ म्हणून लांबून जावं तर ससा होऊन कधी पायाशी घुटमळेल हे सांगता येत नाही, आणि ससा म्हणून जवळ घ्यावं तर वाघ बनून कधी नरडीचा घोट घेईल हे सांगता येत नाही. म्हणून जंगलात एक बरं असतं, कारण तिथं सगळं काही खरं असतं. माणसाच्या जगात नसलेली माणुसकी शोधणाऱ्यांनी त्या चिमुरडीला 10 वर्ष जगवणाऱ्या जंगलाकडूनच बोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.